चंद्रपूर महाराष्ट्राच्या टोकावरचा जिल्हा. जिल्ह्यात नव्या उद्योगांवरील सरसकट बंदीचा अडसर दूर झाल्यानं उद्योग पोषक वातावरण निर्मिती झाली आहे. त्यातच वन विभाग आणि टाटा ट्रस्ट यांच्यात बांबू संशोधन विषयक सामंजस्य करार पार पडल्यानं सकारात्मक वातावरण निर्माण झालंय. यामुळे उद्योजकांच्या आशा पल्लवित झाल्यात. टाटांनी चंद्रपुरात ऑटोमोबाईल प्रकल्प उभारण्याची मागणी उद्योग जगतातून होतीये. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण 11 MIDC आपल्याकडे आहेत. त्यानंतर एकूण एरिया 1850 हेक्टर आहेत. त्यापैकी एकूण 893 भूखंड त्यामध्ये अवेलेबल आहेत. त्यापैकी 693 भूखंड वाटप झालेले आहेत. 200 भूखंड वाटपासाठी उपलब्ध आहे सध्या. टाटांनी जमशेदपूरचा स्टील प्रकल्प उभारण्याआधी देशभर जागेचा शोध घेतला होता. त्यात चंद्रपूरचीही प्राथमिक पाहणी झाली होती. मात्र वीज, रस्ते आणि रेल्वे यांचं मूलभूत जाळं नसल्यानं घोडं अडलं आणि चंद्रपूर एका मोठ्या प्रकल्पाला मुकलं. आज जमशेदपूर देशाचं नवं तीर्थक्षेत्र झालं आहे आणि लाखोंना आश्वासक रोजगाराचं केंद्रही. रतन टाटांनी इथं वन विभागाशी केलेल्या करारामुळे नवी आशा निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत चंद्रपूर MIDCतील डझनावारी उद्योग आपली उत्पादनं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्यात करत आहेत. एक ऑटोमोबाईल प्रकल्प आल्यास त्यातून निर्माण होणारा रोजगार या भागाचा मागास शिक्का पुसण्यास मदत करणार आहे. देशाच्या मध्यभागी असलेलं स्थान, उत्तम रेल्वे, रस्ते, जाळे, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि सोबत वीज, पाणी यांची मुबलकता, याशिवाय नागपूर विमानतळाशी असलेली निकटता, यामुळे हे शक्य आहे. टाटा जी को जितनी सहूलियतें दी जाए सरकार की तरफ से दी जाए, क्योंकि यहाँ से नक्सलवाद चंद्रपुर और गढ़चिरौली में मिट सकता है, जबकि टाटा ऑटोमोबाइल्स का उद्योग चंद्रपुर में लगे. योग्य नियोजन केल्यास थोड्या बदलानं चंद्रपूर MIDCतील अनेक प्रकल्प टाटांच्या ऑटोमोबाईल प्रकल्पाच्या अनुकूल सह उत्पादनं देऊ शकतात. यातील काही उद्योग तर आत्ताच टाटांच्या अन्यत्र झालेल्या प्रकल्पासाठी विविध उत्पादनं पुरवत आहेत. ऑटोमोबाइल इंडस्ट्री को लगने वाले स्क्वेयर्स, एक्सेल के लिए जो लगने वाला स्टील है वो हम बना सकते हैं, जिसके लिए रॉ मटेरियल हमको बाहर से लाना होगा. उसी प्रकार हम लोग जो है हमारे जो नियर फ्यूचर में हम लोग सोलर पैनल के लिए लगने वाला जो स्टील है वो हमने डेवलप किया है. ऑटोमोबाइल सेक्टर में जितना भी जो राजा लोग हैं, जो जैसे जस्ट लाइक टाटा और बाकी लोग, अगर इंडस्ट्रीज यहाँ है तो हम लोगों के लिए बहुत बेनिफिशियल रहेगा, क्योंकि बहुत मटेरियल्स वी आर एक एक्सिलरी यूनिट का हिसाब से हम लोग भी दे सकते हैं. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानं टाटांशी झालेला सामंजस्य करार चंद्रपुरातल्या उद्योग क्षेत्रासाठी किती अर्थपूर्ण ठरतो ते येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. आशिष अंबाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, चंद्रपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.